आपण आता इम्पॉर्टंट राजकीय घडामोडी घेणार आहोत, कारण आपली अवॉर्ड्स कंप्लीट झालेली आहेत. इम्पॉर्टंट राजकीय घडामोडी घेताना पहिली राजकीय घडामोड आहे चंद्रशेखर, ज्यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून मुंबई हायकोर्टमध्ये शपथ घेतलेली आहे. त्यांना शपथ कोण देतं, तर त्यांना शपथ राज्यपाल देतात. आणि त्यांची नियुक्ती कोण करतं, तर नियुक्ती प्रेसिडेंट करतात. तर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, तर CP राधाकृष्णन आहेत. त्यांनी शपथ दिलेली आहे चंद्रशेखर यांना हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश म्हणून. त्यांनी शपथ 5 सप्टेंबर 2025 रोजी घेतली आहे. ते 49वे CJ आहेत, चीफ जस्टिस आहेत मुंबई हायकोर्टचे. तर आपल्याला जोड्या जर विचारलं तर 48वे कोण आहेत, तर आलोक आराध्य आणि 47वे देवेंद्र कुमार उपाध्याय. जास्त डीपमध्ये करायची गरज नाही, 2-3 जरी लक्षात असले तरी खूप झालं. तर न्यायाधीश चंद्रशेखर बद्दल आपण डिटेल बघूया. जर मल्टी लाईनर जर क्वेश्चन आला तर त्याचसाठी. रांचीचे आहेत ते झारखंड मधले. 2013 मध्ये त्यांनी झारखंड हायकोर्टमध्ये अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम सुरू केलं. 2014 मध्ये झारखंडचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले ते. 2023 मध्ये झारखंडच्या मुख्य कार्यकारी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नंतर जुलै 2024 मध्ये त्यांचे राजस्थान हायकोर्टमध्ये त्यांची बदली झाली आणि जुलै 2025 मध्ये मुंबई हायकोर्टमध्ये ते न्यायाधीश झाले आणि आता ते मुख्य न्यायाधीश झालेले आहेत. एवढंच यांच्याबद्दल महत्त्वाचं आहे.